गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. सो आज आम्ही चाललोय लग्नाला आणि प्रयत्न केला होता की सारथी जाईल तिच्या आजी आजोबांसोबत, पण मॅडमनी भोंगा लावला आणि नाही गेली. सो आता मी आणि रेशमी थोडी खुश होती का ती रेडी झाली आहे आणि सारथी चालली आहे मम्मी पप्पांसोबत, तर तिला व्यवस्थित बसायला भेटेल. पण मला तरी वाटते की नाही भेटणार. सो आपण आता निघूया लग्नाच्या ठिकाणी. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे क्या हो गया? आ गया वापस कार्टून. का तू नाही गेली आई बाबांसोबत? नाही, रडायला लागली. पकड. मी तेच बोललो की एवढी तू तयार झाली आहेस आणि आपल्याला निघायचं होतं. मम्मा थोडी खुश झालेली ना नानू. आता मम्मा कशी सांभाळणार तुला? भेटणार का? हिला पुढे बसव ना आणि मग लावू ना स्कार्फ. हा, पुढे नाही बसणार. ठीक आहे, चल. चला निघूया. हा निघूया. तू हे फनी ठेव तुझ्या खिशामध्ये प्लीज. ठीक आहे, चल. हा तर मंडळी, माझा पोपट झालेला आहे. ऍक्च्युली मी जरा रेडी झाली आणि बाईक वरती मग सारथी खूप सतवते. मग आता मला परत सगळं असं साडी वगैरे सांभाळा, केसवरती बांधा म्हणून पाठवत होती सारथीला मी आई बाबांसोबत. पण ती नाही गेली आणि काल त्यांच्यासाठी रडत होती. ना नो तू असं का केलंस? स्वॅग गेले आई बाबा तुला टाकून. बोलो त्यांना. कुठे आई बाबा? तुला सोडून गेले. आई ग, आमच्या स्वॅगीला आई बाबा सोडून गेले. असं केलं आई बाबांनी. जाऊ दे. नानू कुठे गेली आई? बुवाला मारायला गेली. तू का नाही गेली आई सोबत? आई रिक्षाने जात होती ना. चल आपण दोघी ना इथे बसून फोटो काढूया. चालेल? आम्ही फोटो काढतो तोपर्यंत. आता काय करतेस तू? आता काय कर, थोडा जरा एक्स्ट्रा टचअप करते. खा असं. खट्टा मला नाही भेटत इथे टचअप करायला. इथे आपण लेट आहोत आणि ऑटो बुक नाही होत. आता बुक नाही होत. कारण की आम्ही विचार केला होता की मम्मी पप्पा गेल्यात, आता ही एवढी चांगली रेडी झाली आहे तर आम्ही दुसरी ऑटो बुक करतो आणि जातो. पण मला वाटत नाही ते पण होईल आपल्याने, कारण की ऑटोज बुक नाही होत आहे आणि मग लेट होत आहे की, कारण 12:30 होऊन गेले. 12चा मुहूर्त होता लग्नाचा, पण आम्ही अजून घरीच आहोत. तर मी विचार करतोय की बाईकच काढतो. हिला बोललो की तू स्कार्फ घाल, पण स्कार्फ पण नाही आहे. हे काय करते? आम्ही दाढी करतो ना की मग येतं असं मारतात आम्हाला फुसफुस. मेकअप फिक्सर लावलाय म्हणजे जास्त राहील. अच्छा, पण मला वाटतंय रेशमी तू स्कार्फ घ्यावा. नाही. अरे पण तू घे ना, कुठून तरी बघ ना. एवढं मोठं कपाट आहे काय, त्याच्यामध्ये भेटेल ना. एवढं कशाला ठेवलंय वरपासून खालपर्यंत? हा बघ ना, काहीतरी भेटेल तोंडावरती लावायला. उगाच मेकअप खराब होणार आणि ते चांगलं वाटेल का? नंतर मग परत तू रडत बसशील. मला काही प्रॉब्लेम नाहीये. स्वतः मग रडत बसेल, हा माझंच असं आलं, माझं तसं आलं. स्वतः बरोबर चांगला रेडी झालेला होता आणि असं केला. काहीतरी असेल स्कार्फ म्हणून घेण्यासाठी. घेऊ का हे भानशीर? हा घे ना तिचं तो टॉवेल. घे चल आता. अरे मग काय झालं तुला? आता तुझा मेकअप इम्पॉर्टंट आहे का काय इम्पॉर्टंट आहे ते तू ठरव बाबा. मला काही प्रॉब्लेम नाही. हा मग घे ते बांध गपचूप आणि चल. हा मग मला काय प्रॉब्लेम नाही. चल. घाण दिसण्यावाली इम्पॉर्टंट काय आहे तुला? घाण मेकअप इम्पॉर्टंट आहे का घाण दिसणं इम्पॉर्टंट आहे? हा मग चल लवकर. निघताना बरोबर आम्ही दरवाजेच्या बाहेर पडलो, शिडी उतरतोय, खाली लिफ्ट जवळ पोहोचलो आणि शिशी करून मोकळी झाली. आम्हाला परत घरी यावं लागलं. आता साफसफाई करते आणि मग निघणार. तुम्ही बघत राहा. आमच्या नशिबात असं आहे ना की ते तुमच्या पण नशिबात आहे की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. की ते तुमच्यासोबत पण तसंच होतं का की कुठे बाहेर जायचं असेल आणि तुमच्या मॅडम शिशी सुसू सगळं करून ठेवतात. निघायच्या वेळाने बरोबर केलंय. तुम्ही काय करू मला माहित नाही. मॅडम आमच्या जाम अशा भडकल्या, एकदम लाल झालेले आहे. तर मी जरा शांतच आहे. बघूया, रिक्षा बुक झाली तर मी देवाला प्रार्थना करते की बाबा रिक्षा तरी बुक होते का आम्ही निघू. ते बाईकवरती जाण्यापेक्षा बाईकवर गेलो तिचा मेकअप खराब होईल, केस खराब होतील तर ती अजून चिडेल. तर मग त्यापेक्षा मी विचार करते रिक्षा तरी बुक होते. तर मला माहित नाही होते का नाही. फक्त आपण निघायचं आता. शुअर आहेस तू? सगळी झाली तुझी शी सू सगळं झालंय? हा का तू अजून काय बाकी आहे? का अजून काय बाकी आहे? मम्माचा फटका खायच्या आधी सारथी तू निघ. मला वाटतंय तू
तो आज मस्त चांगला खाणार आहे. कधी नाही तो हा? मी मारत नाही दिला कधी, पण आज ती खाणार पण आज ती रेकॉर्ड मोडणार आहे न मार खायचा. आहे. चल. हा मम्मा. हा तेजा. हा मम्मा तेजा. हा आम्ही भूर जातो. मस्का मारते हा, ती. चल. years later. हॅलो मंडळी, वेलकम बॅक. आणि आता बघा सारथी अजून वेडिंग मोड मध्ये आहे. तिकडे जाऊन सगळा गोंधळ घालून आली. आम्हाला असं अर्ध्या वेडिंग मधून लग्नामधून असं आलो आम्ही विदाऊट जेवता. निघायला लागलं, काही जेवले नाही काय नाही. एकतर काय होतं की ऊन भरपूर असल्यामुळे ही वैतागली होती. त्याच्यामुळे ही बोलली की चला चला, मला माहिती नाही तुम्ही जेवताय काय नाही जेवताय. आम्ही शेवटी घाई मध्ये निघालो बाहेर आणि आणि बिर्याणी आणली आणि खाल्ली काय. आणि आता ही बघा, आता असा लग्नाचा ड्रेस घालून अजून ती आहे घरामध्ये. कुठे जायचंय तुला? आपण चल ना फिरायला जाऊया. तू येते? नो नो, मग हिला ठेव आई बापांसोबत, आपण जाऊया. तिला इकडे बस उभं राहायचंय फक्त. सो आता आम्ही निघतोय परत. रात्रीचे 9 वाजलेले ते बघा. आणि आमच्या मॅडमला जायचंय बाहेर कुठेतरी फिरायला. तर मी विचार करत होतो की कुठे लांब न जाता आमच्या इकडे एक आउटलेट आहे नन्हे सितारे म्हणून. तिकडे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे जागा जी असते ती या मॅडमने शोधून काढलेली आहे. तर या मॅडमने दिलं की चला आपण जाऊ. किती बघितलं स्टार्टिंगला कसं बोलला की जसं काय ह्याला मी कुठे जेवायला बाहेर घेऊन जाते. हे बघा आलं कार्टून. नन्ना पण नाही, हा सितारा पण नाहीये. हा हैवान आहे. जाम तिकडे मस्ती. जाऊन काय करणार आहे काय माहिती. हा. माहितीये काय झालं लग्नामध्ये, आम्ही तर लाईन मध्ये उभं होतो आणि आम्ही आज लग्नाला गेलो तिथे एवढी गर्दी होती. खूप गर्दी होती. ऍक्च्युली माणसं होती हजार समथिंग माणसं तरी असे. असं मला वाटलं बरं झालं माझं लग्न कोरोना फेस मध्ये झालं, कमी माणसांमध्ये. कमी नव्हती तरी पण तुझी 500-600 आपण ठीक आहे, व्यवस्थित झालं सगळं. फेज 2 Okay. मध्ये झालेला हा. आमचं. नाही So आपण निघूया आता, बघूया की कसं आहे. येतो आम्ही. बाय चला. बाय. तू येतेस ना? नाही तू कशाला? आम्ही मम्मा डॅडा जाणार. तिथे घसरगुंड आम्ही बसणार. हा तू नको. नाही नाही तू नाही, तू नाही, तू नाही, तू नाही. चल चल. चांगलं असेल, चांगलं असेल का? वाटत आहे हा तो छोटा आहे. हा ह? ठीक आहे ना. आपल्या काय राहायचंय का इकडे? हा आपल्या काय राहायचंय का इकडे? चल चल, टाइमपास फालतूचे जोक मारू नको. हे बघ, त्यांना विचार आधी. विचार ना तिकडेच आहे. सारथी कुठे आणलं कुठे खेळणार आहे? खुश झाले ती ऍक्च्युली अमेज झाले की अरे काय फर्स्ट टाइम असं कुठे आली आहे. हे ते बोलले 30 मिनिट्स तुम्ही ऑब्झर्व करा. जर ती खेळत असेल ना व्यवस्थित तर मग तुम्ही Actually मला पण तेच होतं की फर्स्ट टाइम आलं की काय कशी रिॲक्ट करावी माहिती नाही. जा. जायचं आपण. हे असं काहीतरी आहे, मी पटकन दाखवतो. हा चल. किचन आहे त्यांचं. हे बस भरायचं याच्यामध्ये. आणि इकडे काय अशा घसरगुंडी वगैरे आहेत. छान आहे. काय छोटं नाही आहे. उड्या मारायचं मग उड्या मारायचं तिकडे. हा दीदी कशी उड्या मारायला जाते जाते त्यासोबत ये जरा वाट. काय झालं? थोडी काय माहिती कन्फ्युज झाली ती जरा. फर्स्ट टाइम आली आहे तर First तिला time म्हणून. कळत नाही की कसं खेळावं काय. हा जा तू जा, तिला हेल्प कर. जा जा बघू. जा जा वरती जा जा बिचार. जा वरती जा. पण ते चढायला नाही येणार स्वप्नील. थांब ना बघूया ना ती काय रिॲक्ट काय करते ते तर बघ. चढते ती. बघूया. ती बघ हळूहळू चढते पण चढते ती बघ. जा नाही जा वर. हा झाली आता झाली. ते आता बाजार भरेल ती बघ. आता आता- शिकली ना. अरे वा 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 कुठे गेलं माझं बाळ? कुठे गेली तू? नाही गाणं लागलं अंगात. इकडे ये, इकडे या बाजूला आता. ती बा आली, ती बा आली. या खाली या ये
ये ओ अरे वा पडली छाती. ये 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 ये. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. चल 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 जा. दाबून ठेव पाय दाबून ठेव. ये ये. हे स्वप्नील हा मला पण जायचं. तू का लहान आहेस पागल. मी सोडते ना तिला इकडे. पकड ना. तुझ्यासाठी ती वेड्यांची जत्रा लागते ना नारळ सुपारीला तिकडे जा ना. चढाव पकड इथे. पकड इथे फक्त चढवतो ना. असं मला जाऊ दे ना जरा. जा बाबा जा. मग आमच्या लहानपणी असं काय नव्हतं. माझा काय दोष. तू लहान आहेस पागल. किंवा अरे नानी पडशील हा. सांग तुला सांभाळायला मी येते. कशाला पडेल स्वतःला जायचं तुला स्वतःला कळतं का? जायचं ते सांग. अरे नानी मम्मा पण आली. ये 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 ये. ये. जाऊ दे ना. तिच्या निमित्ताने माझी पण एन्जॉयमेंट. खेळा. छान आहे. मला तर आवडलं. म्हणजे आम्हाला ऑफिस मध्ये वेळ नसतो आणि हिला काय करायचं वाटलं तर घेऊन जावं लागतं. ऍक्च्युली बरं आहे पण ना. हा बघ ना चांगलं छान एंगेज जाते. हा. चढले ती. जाऊ दे आता. आता माझं काम झालं. हम्म. ची मला पण खेळावंच वाटतं यार. जाऊ दे. आणि इकडे काय यांचा पेट्रोल तिकडे जाऊया तिकडे. सारखीची बॉटल ठेवली आहे मी वरती. आणि इथे डॉक्टरचे आहे वरती. आणि यांच्या इकडे fruits जाऊया. आहे हा. हे बघ काय इथे सगळे इथे किचन आहे ना. तू जेवण बनव. बाबू हे बघ इथे फ्रुट्स आहेत. हे बघ. हे बघ. हा आणि हे बघ असं कट करायचं. हा जा. हे बघ फ्रुट्स आहे. पाहिजे. हे बघ बाबा. बेसिंग आहे. अय्या. वाव. हा. गॅस पण आहे. वाव किती छान किचन आहे ना. आपल्या घरचं पण आहे असं ना. आहे ना का ग. नाही बिझी आहे ती. बिझी आहे. इथे आजमान नाही जाणार वाटतं ही. बरं ते उड्या मारतात पोरं. हा जाऊ दे ना. मी तेच बोललो म्हणून तिला बाहेर घेऊन आलो की इकडे आतमध्ये जाईल. करू दे. हा ना जा. ये हे बघ इथे उड्या चल ये, मारतात. आपण इकडे जाऊया. चल आपण दादा कसा उड्या मारतोय. जा. जाते जा. इकडे ये हे बघ, ये. इकडे चढावरती जा. चढ वरती चढ. चढ. आता उड्या मार. जा. जम कर. जम कर. जम. अरे वा वा वा. अरे वा वा. जम. घरी कसं मारतेस असं मार. मम्मा नाही बघ इथेच आहे. मी इथेच थांबते. मग त्या बॉक्स मध्ये खेळते. मग तिकडे बघ काय आहे ते बघ. जा. ते बघ कसं आहे वरती. जा. जा. उडी मार उडी. ती घाबरी आहे अर्धी जीवाला. जर तिला खाली ठेवतो. ये चल. आई ये डेडे. ये बाबा ए नाही जाऊ शकत. डेडा नाही जाऊ शकत. ये जा तिकडे जा खाली. तिकडे जा खाली. जा जा. उतर. काय चाललंय दोघांचं. नाही चल ये. हा ये चल. इथे दीदी सोबत खेळते. तिकडे जाते. हे बघ. जा. हे बघ स्विमिंग पूल आहे ना. जा. बस जा खाली. नाही काय माहिती तिला नाही आवडलं हे. मग काय करायचं आपण. त्या गाडीमध्ये बसते. गाडीवर बसते. गाडीमध्ये बसते. इकडे गाडीमध्ये बसते. बस गाडीमध्ये बस. दरवाजा लावा. चला दरवाजा. सारखी गाडीमध्ये बसली आहे. बघूया कशी एन्जॉय करते. चला बाय बाय. बाय. अरे वा वा वा. गाडा चालवतोय गाडी. गाडी कशी आहे. दार उघडलं गाडी. हा? गाडी समजते गाडी. गाडी ओपन होते मागून. बघू. दार बंद करते. अरे दरवाजा बंद ठेवायचा गाडीचा. अरे वा वा वा. इकडे टन घ्या. अरे वा वा वा. ठोक ना मला. ठोक. चल रिवर्स. इकडे. अरे वा वा. चला ये. सारथी चल घरी जाऊया.
अरे आता घरी जाते बंद होणार आता ते बाळ. हा चल घरी उद्या जायचंय. येऊया परत. उद्या येऊया. नाही चल झालं. आता झालं. आता एकदा कळलं मला की झालं. मला वाटतं अजून 1-2 तास राहणार आहे इकडेच. ते काका मारतील आता. झालं तुला 1 तास. चल. हा 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 काय झालं काकाचं काकाला नाव सांगतो. सांगतो. हा अच्छा हा बरं थोडा वेळ खेळ थोडा वेळ खेळ. हम्म. माहितीये का घरी आईने फिश केलेत. तू फिश खाते ना. मग स्वॅग काका एकटाच खाणार हा मग काय करायचं तुला फिश पण पाहिजे ना. मग चल मग जाऊया मग आपण. जाऊया ना चल. आपण. 3000 होईल का आज पेमेंट. थोडं नेटवर्क काली जबान आहे ना. चला ही बघ अभि अभि आता असली गेम चालू होणार. मला पण तेच वाटतंय. बाबू रडणार आहे ती. हा हो चल काय आबू. बोलते आता बाजून भूर जाऊया आपण आईस्क्रीम खायला. अजून भूर जाऊया आईस्क्रीम ममच्या गार्डन खाऊ. मध्ये. हा ममच्या गार्डन मध्ये इथे हे दादा लोक आहेत ना माती लागते. तिकडे डक आहेत. डक आहे तिकडे. चल ममच्या गार्डन मध्ये जायचं आता आपण डक बघायला. हा जाऊया जाऊया घेऊया घेऊया. अरे घरी नको जायला उद्या परत येऊया उद्या परत येऊया वाटलेलं तेच झालं. उद्या परत येऊया उद्या परत येऊया. उद्या परत यायचं आपण फक्त उद्या पप्पा परत तुला घेऊन येणार. ओके नाही नाही नाही. जाणार नाही तिथून. अगं ते बघ कसे नाचतायत. चालवा येणार आहे आता तर ए, बाबूला तू ममच्या गार्डन मध्ये येते ना सरती. तर दोन चल आपण ममच्या गार्डन मध्ये जाऊया. चल हा चल चल अच्छा चला. काय करायचं आपण ममच्या गार्डन मध्ये जाऊया. तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवलं ना ममचं गार्डन. हा. तिकडे जाऊया आपण. हा, परत चला. बदक बघूया ना तिकडे. बदक बघायचं, बदक बघूया. बदक बघूया. नो, हो, आता हो. बुवा येणार आहे इकडे. हा बुवा आला तर मग तुला खाऊन टाकेल ना हो. आपल्याला. म्हणून मम्माने तुला सगळ्यांना. काढलं इथून तुला. ए बुवा त्या काकाला खा. हा केस जाते. ओके बस झालं आजच्या पुरतं बस झालं. बाबा सगळं एकत्र नाही संपवायचं महिनाभरच झालं. मी नाही हे विस्केल सिरप पाकवलंय हेअरफॉल साठी. अजून छान आणि डेन्सिटी होते केसांची. तर मंडळी आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.